तर बघा किती सारा पाऊस आलाय बघा. हा इथं तर एक घमेल भरलाच, कारण हे भिंत बघा, हे बघा कशी झाली आहे. तर हे इथपर्यंत पाऊस आलाय आणि पाऊस किती साचलाय ते बघा. ते दुसऱ्यांच्या घरचे पाऊस आमच्या इकडे येत आहे. तर बघा दादांनो, आता अशी बसली मी इथं, खूप वेळची बसलेली आणि इतका कंटाळा आला आणि पाणी फेकत जाते आणि बसत जाते इथं. तर बघा लई खूपच बघा घराची हालत कशी झाली आहे पावसाने. म्हटलं एक ब्लॉग शूट करूनच टाकते. तर आता लाईव्ह पण सुरू होतं माझं आणि एका दादाचं कमेंट येतं की आम्हाला साधी मोटर सुरू करायला कंटाळा येतो आणि तुझं संघर्ष खूप मोठा आहे. म्हणून मी म्हटलं की चला ब्लॉग शूट करून घेऊ. पण तर पाऊस दाखवते किती मोठा पाऊस आहे. तर एकदम नदीच बनलेली आहे आमच्या इकडे. लई कंटाळाला जेवण अंघोळ बिंगोड काहीच व्हायला आहे खरं सांगते. कारण पाऊस कंटिन्यू पाऊस असल्यामुळे बाहेर कामं करायला मला जमत नाही आणि सेफ घरातल्या घरात म्हणजे अंदरच्या अंदर काही आहे नाही सेफली. त्याच्यामुळे सगळं काम थांबवलं. आता साईडचं दाखवते तुम्हाला बघा जरा. तर बघा किती सारा पाऊस आलाय बघा. हा इथं तर एक घमेल भरलाच आणि मी इथे बसली आहे बघा. मी इथे बसली आहे आणि हा पाऊस कुठपर्यंत आला बघा. जरी यांना थोडासा जरी जास्त पाऊस आला आणि दोन्ही साईडनं लागत आहे बघा. हा इकडे आहे सिमेंट आणि सिमेंटमध्ये आतपर्यंत पण पाणी घुसत आहे. आता नवीन घर बनवायचं सोचलं आहे तर सिमेंट आणून ठेवलं आहे. आधीच सिमेंट आणलं आहे आणि पावसानं मुक्काम ठोकलं आहे. तर हे बघा, आणि ह्या मुंड्याला दोन्ही साईडनं जरी लागले पाणी तर याची तर स्वाहाच आहे. कारण हे भिंत बघा, हे बघा कशी झाली आहे. तर हे इथपर्यंत पाऊस आला आहे म्हणजे पाणी आलं आहे इथलं. आतापर्यंत मी खूप फेकली बरं असे हाताने, तर त्याचे शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. आता इतकं पाणी साचलं, हे सगळं तिकडे फेकावं लागेल. हे इकडची हालत बघा कशी आहे. तर बघा अंदरची आणखी दाखवते तुम्हाला, आणखी तुम्हाला समजून असेल कशी आहे. तर आणि पाऊस किती साचले ते बघा. ते दुसऱ्यांच्या घरचे पाऊस आमच्या इकडे येत आहे. ते तिथं साचलेला आहे पाऊस, तिथं पुढे गेलं का, हां ते तिथं साचलेला आहे पाऊस. ते तिथूनच येतं इकडे आणि इकडे पण लईच नदी बनली बघा. सगळे माझे पाण्याने भरून ठेवलेले भांडे बिंडे सगळे डुबलेत. पण कधी होणार घराचं काम. हे बघा, आता तुम्हाला आतमधलं दाखवू का. लाईट तर गेली आहे. लाईट गेलेली आहे का, हो लाईट तर गेलेली आहे. म्हणून आता असेच दाखवते आतमधलं. हे बघा, हा पहिले तिकडच्या साईडला होता गॅसकडे, आता इथे आणून मांडली कारण तो तिकडे होत नव्हता त्याच्यामुळे. तर लाईव्ह घेत होती, म्हणाले की ब्लॉग शूट कर नाही मीच म्हटली करते, तर म्हटलं की करा सुपरस्टार वगैरे दादासाहेब, म्हणून म्हटलं चल करून घेते. हे बघा, तो हा एवढा मोठा, ह्या टपाने माहिती आहे 2 टप पाणी फेकले, 2 टप पाणी फेकले ह्या टपाने. हा इतका मोठा आहे. हा बघा, आणि हा माझा आहे पाणी प्यायचं घगरा वगैरे इथं पाण्याचा. हा इथं आहे माझे गॅस पण अंदर असून काय फायदा. हे बघा, आणि हे इथून सारखं पाणी टपकत होतं. हे बघा, इथून टपकत होता तो त्या साईडनं खुला आहे, तिथं काहीच प्रॉब्लेम नाही मला. त्या साईडनं खुलं जरी असलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रॉब्लेम आहे इथं. हे बघा किती पाणी साचले. तर पूर्ण जागा ओली झाली, इतकी जागा पूर्ण ओली झाली माझी. हे बघा, असं असतंय दादांनो, संघर्ष काय करावं. परत ठेवते असं, कारण आणखी सारखा पाऊस येईल मला माहीतच आहे, त्याच्यामुळे तिथंच ठेवलेलं बरं. तर ठेवलेलं आहे सिमेंट नवीन घर सुरू करायला. इथं अख्खा पाणी शिरला आणि हा इकडे आहे शेतावर मारायचा रजामध्ये पण सारखं इथून फेकली म्हणून, नाही तर लईच तिथं साचला होता. हे बघा,
बघा हे आहे आतमधलं पाणी. एक टप निघाला, 2 टप आधीच नेऊन फेकले. आता पाऊस बंद झालेला आहे. आता हे रिक्स होत आहे बघा, गंज गंज. हे बघा इतकं निघालंय, इतकं पाणी निघालंय. आता माझं स्ट्रगल आहे, संघर्ष आहे की मागच्या जन्माचं पाप आहे. तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला आणि स्ट्रगल आहे की संघर्ष आहे की मागच्या जन्माचं पाप आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि समोरचा ब्लॉग तुम्हाला कोणता पाहिजे नक्की कमेंट करा. तर असा होता आजच्या माझा गावाकडचा पावसातला ब्लॉग. मी पावसामध्ये घरी एकटी कशी राहते आणि पावसातले माझ्या घराचे जीवन, एकटीचे जीवन. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. थोडं काही वाटलं असेल माझ्याबद्दल तर भरभरून सपोर्ट करा बहिणीला. आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला. ठीक आहे. आणि तुम्हाला काय काय वाटतं, तुमच्या मनातले प्रश्न वगैरे सर्व कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि समोरचा ब्लॉग तुम्हाला कोणता पाहिजे गावाकडील जीवनावरती मला नक्की कमेंट करा. नक्की समोरचा ब्लॉग बनवते मी. सर्वांना जय श्रीराम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. राधे राधे सर्वांना. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.